हॅलो नमस्कार, मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ। आज आहे मंगळवार आणि दिवस प्रथम घरी आहे कारण की त्याला काल पडल्यामुळे थोडीशी कणकणी आली होती। आता ते ऑब्वियस येणारच होती कणकणी कारण की हात वगैरे पण त्याचा खूप सुजलाय। मी काल 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तो पडलेला आहे म्हणून। तर त्याचे पप्पा कामाला गेले आणि तो घरी आहे आज। तर नाश्त्याला मी अप्पे बनवले होते, मस्त असे बॅक कॅमेरा करून दाखवते। जाळी पडली छान, त्याला आवडतात अप्पे। तर म्हटलं चला तू घरी येतं बनवूया आणि गोळ्या वगैरे देते त्याला। नाश्ता वगैरे माझं सगळ्यांचं आमचं झालं आहे, त्याचाच राहिला होता। तो उशिरा उठला त्यामुळे कामं उरकायची बाकी आहेत, आज खूप उशीर झाला। तर चला आणि दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मस्त असे अप्पे इथे जाळी पडली आहे छान अशी, अप्प्यांना मस्त झालेत। आणि मी अप्प्यांची रेसिपी बऱ्याच वेळेला तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रव्याच्या अप्प्यांची। तर हे रव्याचे अप्पे आहेत। जेवण वगैरे झालेलं आहे आत्ता आणि मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे। तर म्हटलं थोडीशी साफसफाई करूया। सगळी मी भांडी वगैरे घासायला काढणार नाही आहे, सगळं क्लिनिंग नाही करणार आहे कारण की मी आत्ताच केलं होतं, महिनाभरापूर्वीच क्लिनिंग केलेलं होतं। त्याच्यामुळे एवढं घाण काही झालेलं नाही आणि बंद असतात कपाटांमध्ये भांडी, त्याच्यामुळे एवढं घाण काही होत नाही। तरी पण मनाच्या सॅटिस्फॅक्शनसाठी मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे। नॉनव्हेज बनवलं होतं त्यामुळे फक्त वरती सगळी भांडी काढून वगैरे पुसून घेणार, खाली पण सगळ्या ट्रॉल्यामधली भांडी वगैरे काढून ट्रॉल्या वगैरे पुसून घेणार। हे सगळं करते आता आणि चला थोडं शेअर करते तुमच्यासोबत कारण की सगळी क्लिनिंग आता करत नाही बसणार आहे कारण की मला पण आहे ना 2 दिवस झाले बरं नाही वाटत आहे, त्याच्यामुळे कंटाळा पण खूप येतो आहे आणि अंग वगैरे पण खूप दुखतं आहे, त्याच्यामुळे थोडं उरकून घेते। चला प्रथम फक्त एक काम कर माझं बाळा। इथे माझी सगळी क्लिनिंग करून झालेली होती, भांडी वगैरे लावून सगळं पुसून वगैरे माझं सगळं क्लीन झालं होतं। त्याच्यानंतर संध्याकाळी मी चहा ठेवला। प्रथमचे मित्र आले होते प्रथमला पाहण्यासाठी, तर मग सगळ्यांना एकत्र चहा ठेवला आणि बसले होते ते लोक गप्पा मारत। माझं इथे सगळं काम झालेलं होतं आणि बाहेरच्या ह्या ट्रॉल्या ज्या दिसतात तुम्हाला त्या सगळ्या मी पुसून घेतल्या, कागद वगैरे सगळं इथे मी धुवून वगैरे पुन्हा लावून घेतले आणि जी भांडी घासायची होती तीच घासली, जास्त भांडी मी घासत बसले नाही यावेळेला कारण की घाण पण जास्त काही झालेलं नव्हतं।
हे बेसिनच्या खाली वगैरे जरा पुसून घ्यायचं होतं आणि थोडी एक दोन कुठे मला झुरळं दिसायला लागली होती आता, त्याच्यामुळे मग मी क्लिनिंग करायचा विचार केला आणि थोडंसं चेंज पण केलेलं आहे, म्हणजे जागा ज्याच्या म्हणजे बघून त्याच गोष्टी कंटाळा येतो, त्यामुळे थोड्या जागा मी चेंज केल्यात. इथे आवळा कँडी बनवलेली आहे मी, याची रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ती आवळा कँडी एक दिवस उन्हामध्ये वाळलेली होती, अजून वाळवायची होती म्हणून ती तशीच ताटामध्ये ठेवून दिली होती. आणि इथे प्रथमचे मित्र गप्पा मारत सगळेजण बसलेले आहेत, त्यांचे पप्पा त्याच्यासोबत थोडंसं असं मस्करीमध्ये वगैरे अभ्यासाचे वगैरे विषय चाललेले होते. तर आता इथे मी मुलांना चहा आणि बिस्किट दिलेली आहेत आणि ते बराच वेळ झाला होता आले होते, पण माझी कामं उरकत होती म्हणून मग मला नाश्ता वगैरे काही करायला टाईम नाही मिळाला. पिझ्झा बनवायला घेतला इथे मी आणि इथे एक करायला ठेवला आहे, म्हटलं चला तुम्हाला दाखवूयात. तर याच्यावर मी टोमॅटो सॉस आणि मेयोनीज स्प्रेड केलेला आहे आणि याच्यावर मी आता पहिल्यांदा चीज किसते थोडंसं. तर आता याच्यावर मी थोडंसं चीज किसून घेतलं आहे आणि याच्यावर ह्या शिमला मिरची, कांदा, टोमॅटो ॲड करते. प्रथमला ॲक्च्युली पिझ्झा खायचा होता, म्हटलं तू रोटी घेऊन ये, मी घरीच बनवून देते तुला, पण तो बाहेरून मागवायचं म्हणत होता. म्हटलं नको, त्यापेक्षा मीच घरी बनवून देते. तोंड कडू पडलं आहे त्याचं, हाताची सूज उतरत नाही आहे आणि आता असं झालं आहे सगळं, काय करायचं. त्याला परत मी डॉक्टरकडे जाऊन घेऊन आली, तर त्याला बेल्ट दिला आहे डॉक्टरने, मी तुम्हाला दाखवते नंतर. तर म्हटलं चला आता मी तुला खायला बनवून देते. त्याला ना कणकणी पण आली आहे, त्याच्यामुळे तोंड पण कडू पडलं आहे, नरमला आहे, खात नाही आहे काय, म्हणून म्हटलं चल बनवून देते तुला पिझ्झा. मला तर खालपासून काही सुचतच नाही आहे, म्हटलं चला त्याच्या आवडीचा पिझ्झा तरी बनवूयात. ते कांदा, टोमॅटो, शिमला मिरची टाकली आहे मी आणि इथे हे थोडेसे कॉर्न टाकते. हे ना बॉईल करून घेतलेत मी, कारण की कांदा, टोमॅटो, शिमला मिरची लगेच शिजते, कॉर्न आहे ना कच्चे राहतात, त्याच्यामुळे ते ना कधी पण बॉईल करून घ्यायचे. त्याच्यावर थोडेसे ओरेगानो हर्ब्स आहेत माझ्याकडे, ते टाकते. पहिल्यांदा काळं मीठ टाकते टेस्ट येण्यासाठी. ओरेगानो हर्ब्स टाकते थोडेसे आणि पुन्हा याच्यावर चीज घिसते. आणि पिझ्झा इथे रेडी झाला. प्रथमला मी टेस्ट करायला दिला आहे आणि इथे बघता तुम्ही त्याच्या हाताला बेल्ट लावायला दिला आहे डॉक्टरने, हात स्टेबल राहण्यासाठी, म्हणजे सूज पण कमी होईल. चला हा व्लॉग मी इथेच एंड करते. उद्या पुन्हा भेटते, तोपर्यंत बाय बाय.